झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपूर जिल्ह्यात भाताच्या रोवणीसाठी आवश्यक पाऊस न झाल्यानं रोवण्या उशिरा सुरू झाल्या आहेत। ज्या काही भागात भात पिकाची लागवड झाली आहे त्यालाही घातक लष्करी अळीनं ग्रासलंय। लष्करी अळीचे प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्यानं शेतकरी कमालीचे धास्तावले। चंद्रपूर जिल्ह्यातील 4,50,000 हेक्टर पीक क्षेत्रापैकी 1,60,000 हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतलं जातं। चंद्रपूरसह गडचिरोली, भंडारा व गोंदिया या भागाला भाताचं कोठार म्हटलं जातं। मात्र यंदा पाऊस उशिरा आल्यानं हे भात पीक रोवणीच्या टप्प्यात आहे। काही परिसरात चिखलणीला प्रारंभ झालाय, मात्र आधीच पाऊस लांबला व त्यातही बराच काळपर्यंत सतत ढगाळ वातावरण कायम राहिल्यानं जिल्ह्यात लष्करी अळीच्या प्रसारासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय। जिल्ह्यातील 5हून अधिक तालुक्यात धान पिकावर या अळीनं अक्षरशः आक्रमण केलंय। धानाची जमिनीबाहेर येऊ पाहणारी रोपं ही अळी फस्त करते। या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिवसा कमी तर रात्री दुप्पट असतो, यामुळे दिवसा हिरवगार दिसणारं शेत रात्री मात्र खुडून साफ केलेलं दिसतं। आधीच दुष्काळानं ग्रासलेल्या बळीराजाला या नव्या संकटानं रडवेलं केलंय। पहिले बसलं आहे की काही सांगा नको। आज रोजी मिळू शकत नाही आम्हाला, हातात आलेले परे आम्ही राहू शकत नाही। मग काय पर्याय करावे याच्यावर काही समजून नाही राहिला। ती पावसामुळे हे नुकसान भरपाई कशी करून देतील सरकार याच्याकडे लक्ष द्यावं सरकारनं, अशी आमची आग्रहाची विनंती त्यांना आहे। एकीकडे लष्करी अळीचे हल्ले वेगवान होत असताना कृषी विभाग स्तरावर मात्र या अळीच्या नायनाटासाठी सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। जिल्हा परिषदेनं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही इथल्या संशोधन अधिकाऱ्यांना अधिक अभ्यासासाठी पाचारण केलंय आणि त्यांनीही हे संकट निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला सहाय्य देऊ केल्याचा दावा केलाय। कृषी अभ्यासकांनी शेतकऱ्यांना यावर रासायनिक फवारणी करण्याचा सल्ला दिलाय। आता ज्या भांडीमध्ये परे आहेत त्या पर्यामध्ये जर पाणी साचून ठेवलं तर या किडीचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो। त्यानंतर याच्यावर आता आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये मिथिल पॅराथियन ही भुकटी पण धुरळणी करू शकतो किंवा क्लोरोपायरिफॉस याची फवारणी करायला पाहिजे। भरपूर पाऊस म्हणजे धानाचं उत्तम उत्पादन असं आजही इथल्या शेतकऱ्यांचं समीकरण आहे। आता पाऊस आलाय, मात्र दुर्दैवानं त्यासोबत अळीचं संकट दारात उभं ठाकल्यानं शेतकरी मेटाकोटीला आलाय। झी 24 ताससाठी आशिष अंबाडे, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।